विद्यार्थी मित्रांनो, आजचा पहिला प्रश्न आहे 301 वा. तर 1000 महत्त्वाच्या प्रश्नामध्ये आपण 7वा पाठ पाहत आहोत. दर 15 दिवसाला प्रसिद्ध होणारे, तर आपण त्याला पाक्षिक असे म्हणतो. प्रश्न क्रमांक 302, दर महिन्याला प्रसिद्ध होणारे म्हणजे महिन्यातून एकदा जे प्रसिद्ध होतं त्याला मासिक असे म्हणतो. प्रश्न क्रमांक 303, दर 3 महिन्याला प्रसिद्ध होणारे म्हणजे 3 महिन्यातून एकदा प्रसिद्ध होणारे त्रैमासिक आपण असे म्हणतो. तर मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ जर चांगला वाटला तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा. प्रश्न क्रमांक 304, 1 किलोग्रॅम म्हणजे किती ग्रॅम? तर याचं बरोबर उत्तर आहे 1000 ग्रॅम. प्रश्न क्रमांक 305, द्रव्य पदार्थ मोजण्याचे परिमाण कोणते? त्याचं बरोबर उत्तर आहे लिटर. प्रश्न क्रमांक 306, विद्युत बल्बमध्ये कोणता धातू असतो? जे आपला लाईट असतो त्याच्यामध्ये कोणता धातू असतो? टंगस्टन हा धातू असतो. प्रश्न क्रमांक 307, ऑक्सिजन वायूचे दुसरे नाव काय? त्याचं बरोबर उत्तर आहे प्राणवायू. प्रश्न क्रमांक 308, कोणत्या प्राण्याला वाळवंटातील जहाज असे म्हणतात? राजस्थानमध्ये आहेत ते, त्याला आपण उंट म्हणतो, वाळवंटाचे जहाज. प्रश्न क्रमांक 309, वाळवंटात दिसणाऱ्या हिरवळीस आपण काय म्हणतो? ओॲसिस आपण असे म्हणतो, वाळवंटामध्ये जे हिरवळ दिसते ते. तर प्रश्न क्रमांक 310 आहे, जगात सर्वाधिक उत्पन्न होणारे फळ कोणते? त्याचं बरोबर उत्तर आहे द्राक्षे. द्राक्ष जगामध्ये सर्वात उत्पन्न होणारे फळ आहे. प्रश्न क्रमांक 311, आगकाड्या कोणत्या झाडापासून तयार होतात? आपण जे माचीसच्या काड्या म्हणतो त्याला आपण उत्तर आहे सावर. प्रश्न क्रमांक 312, गोपाळ हरी देशमुख यांचे टोपण नाव काय? तर हे लक्षात राहू द्या, लोकहितवादी असं त्यांचं टोपण नाव आहे. प्रश्न क्रमांक 313, ढोंडो केशव कर्वे यांचे टोपण नाव काय आहे? तर त्यांना आपण महर्षी असे म्हणतो. हे पण परीक्षेमध्ये येऊ शकते. प्रश्न क्रमांक 314, बाळ गंगाधर टिळक यांचे टोपण नाव काय? तर आपल्या सर्वांनाच माहिती आहे, लोकमान्य हे त्यांचं टोपण नाव आहे. प्रश्न क्रमांक 314, ज्योतिबा फुले यांचे टोपण नाव काय आहे? तर हे तर सगळ्यांनाच आपल्याला माहिती आहे, महात्मा यांचे टोपण नाव आहे. प्रश्न क्रमांक 316, विनोबा भावे यांचे टोपण नाव काय? परीक्षेमध्ये कोणत्याही परीक्षेमध्ये हे प्रश्न विचारू शकतात. तर यांचं उत्तर आहे आचार्य. प्रश्न क्रमांक 317 आहे, स्काउट गाईडचे संस्थापक कोण आहेत? तर याचं बरोबर उत्तर आहे लॉर्ड बेडन पावेल हे त्यांचं संस्थापक आहेत ते. 318वा प्रश्न आहे, स्काउट गाईडचे घोषवाक्य काय आहे? तर ते घोषवाक्य आहे तयार रहा. स्काउट गाईडचे घोषवाक्य. प्रश्न क्रमांक 319, स्काउट गाईडचे एकूण नियम किती? त्याचं बरोबर उत्तर आहे 9. प्रश्न क्रमांक 320, स्काउट गाईडच्या प्रार्थनेचे रचनाकार कोण? तर बरोबर उत्तर आहे वीर देववीर हे आहेत. प्रश्न क्रमांक 321, स्काउट गाईडची प्रार्थना कोणती? तर उत्तर आहे दया कर दान भक्ती का. तर प्रश्न क्रमांक 322, स्काउट गाईडच्या आंतरराष्ट्रीय मेळाव्यास काय म्हणतात? त्याचं बरोबर उत्तर आहे जांबोरी. प्रश्न क्रमांक 323, स्काउट गाईडचे ध्वजगीत कोणते? तर याचं बरोबर उत्तर आहे झेंडा ऊंचा सदा रहे. झेंडा ऊंचा सदा रहे. प्रश्न क्रमांक 324, ऑगस्ट क्रांती दिन कधी असतो? त्याचं बरोबर उत्तर आहे 9 ऑगस्ट. प्रश्न क्रमांक 325, आंतरराष्ट्रीय साक्षरता दिन कधी असतो? त्याचं उत्तर आहे 8 सप्टेंबर. प्रश्न क्रमांक 326, गांधीजी व शास्त्रीजी यांची जयंती कधी असते? तर याचं बरोबर उत्तर आहे 2 ऑक्टोंबर या दिवशी असते. तर 327वा प्रश्न आहे, महाराष्ट्र दिन कधी असतो? त्याचं सगळ्यांना उत्तर माहीत आहे, 1 मेला असतो महाराष्ट्र दिन. प्रश्न क्रमांक 328, जागतिक कामगार दिन कधी असतो? त्याचं बरोबर उत्तर आहे 1 मे. प्रश्न क्रमांक 329, भारतातील पंचनद्यांचा प्रदेश कोणत्या राज्यास म्हणतात? तर याचं बरोबर उत्तर आहे पंजाब. पंजाब या राज्याला म्हणतात पंचनद्यांचा प्रदेश. प्रश्न क्रमांक 333, भारतातील राजवाड्यांचे शहर कोणत्या शहरात म्हणतात? तर याचं बरोबर उत्तर आहे कोलकाता.
प्रश्न क्रमांक 331, भारतातील सुवर्ण मंदिराचे शहर कोणत्या शहरास म्हणतात? तर अमृतसर या शहराला म्हणतात. प्रश्न क्रमांक 332, भारताचे उद्यान कोणत्या शहरास म्हणतात? त्याचं बरोबर उत्तर आहे बँगलोर. प्रश्न क्रमांक 333, भारताचे नंदनवन कोणत्या राज्यास म्हणतात? त्याचं उत्तर आहे काश्मीर. प्रश्न क्रमांक 334, भारतातील देवळांचे शहर कोणते? तर भुवनेश्वर हे देवळांचे शहर म्हणून ओळखले जाते भारतातील. तर प्रश्न क्रमांक 335 आहे, भारतातील गुलाबी शहर कोणते? राजस्थानमधील गुलाबी शहर आहे जयपूर, पूर्ण गुलाबी शहर आहे ते. प्रश्न क्रमांक 336, भारतातील सायबर सिटी कोणत्या शहरास म्हणतात? त्याचं बरोबर उत्तर आहे हैदराबाद या शहराला म्हणतात सायबर सिटी. प्रश्न क्रमांक 337, अरबी समुद्राची राणी कोणत्या शहरास म्हणतात? त्याचं बरोबर उत्तर आहे कोची. प्रश्न क्रमांक 338, भारतातील सरोवरांचे शहर कोणत्या शहरास म्हणतात? तर याचं बरोबर उत्तर आहे उदयपूर. प्रश्न क्रमांक 339, भारताचे पहिले राष्ट्रपती कोण? हा प्रश्न सगळीकडेच पडतो, तर याचं उत्तर आहे डॉक्टर राजेंद्र प्रसाद, भारताचे पहिले राष्ट्रपती. प्रश्न क्रमांक 340, भारताचे पहिले मुस्लिम राष्ट्रपती कोण? तर याचं बरोबर उत्तर आहे डॉक्टर झाकीर हुसेन, हे आहेत पहिले मुस्लिम राष्ट्रपती भारताचे. प्रश्न क्रमांक 341, भारताचे पहिले शीख राष्ट्रपती कोण? त्याचं बरोबर उत्तर आहे ग्यानी झैल सिंग, हे शीख समाजाचे पहिले राष्ट्रपती होते. पदावर असताना निधन झालेले पहिले राष्ट्रपती कोण? तर याचं बरोबर उत्तर आहे डॉक्टर झाकीर हुसेन, हे पदावर असताना निधन झालं त्यांचं. प्रश्न क्रमांक 343, भारताचे पहिले शीख पंतप्रधान कोण? तर आपल्या सर्वांना माहिती आहे डॉक्टर मनमोहन सिंग, 2004 ते 2014 मध्ये ते पंतप्रधान होते. प्रश्न क्रमांक 344, एव्हरेस्टवर सर्वप्रथम पाऊल ठेवणारा भारतीय कोण? त्याचं बरोबर उत्तर आहे तेनसिंग नोरके, हे परीक्षेमध्ये येऊ शकते. प्रश्न क्रमांक 345, भारताचे पहिले उपपंतप्रधान कोण? तर वल्लभभाई पटेल हे आहेत. प्रश्न क्रमांक 346, महाराष्ट्रातील सर्वाधिक साक्षरतेचे प्रमाण असलेला जिल्हा कोणता? तर उत्तर आहे मुंबई उपनगर. प्रश्न क्रमांक 347, महाराष्ट्रातील पहिले अणुविद्युत केंद्र कोणते? तर याचं उत्तर आहे तारापूर. प्रश्न क्रमांक 348, महाराष्ट्रातील पहिली महानगरपालिका कोणती? तर याचं बरोबर उत्तर आहे मुंबई. प्रश्न क्रमांक 349, महाराष्ट्रातील कुस्तीगिरांचा जिल्हा कोणता? तर सर्वांना माहिती आहे कोल्हापूर जिल्हा आहे. प्रश्न क्रमांक 350 आहे, शेवटचा प्रश्न आहे, भारताची आर्थिक राजधानी कोणती? तर याचं बरोबर उत्तर आहे मुंबई. विद्यार्थी मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा. आपण 1000 महत्त्वाचे प्रश्न पाठ 7 पाहिलेला आहे, उद्या पाठ 8 पाहू. सर्व प्रश्न गुगलवरून आहेत, त्यामुळे चुकून काही चूक झाली तर कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.